Hi students, welcome to Yash Academy Karad. यश अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण IUPAC नॉमेनक्लेचर, ब्रांच्ड सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आणि त्यामध्ये असणाऱ्या फंक्शनल ग्रुप की जे द फंक्शनल ग्रुप्स विच आर इंडिकेटेड बाय प्रेफिक्स ओनली. मग त्यामध्ये एक्स हॅलो असेल, Cl क्लोरो, Br ब्रोमो, I आयडो, F फ्लोरो, किंवा त्यामध्ये NO2 असेल, नायट्रो ग्रुप असेल, तो फंक्शनल ग्रुप असेल, किंवा OR अल्कॉक्सी फंक्शनल ग्रुप असेल. ही जी काही फंक्शनल ग्रुप्स असणारी आहेत, -X, -OR, -NO2, these functional groups are indicated, always indicated by prefix only. म्हणजे रूट नेमच्या अगोदर जे सबस्टिट्युएंट्स असणारे आहेत तिथं त्यांचं नाव हे आपण लिहितो. नाउ इन दिस व्हिडिओ we are going to discuss the IUPAC nomenclature of functional groups which are indicated by suffix only. म्हणजे जे सफिक्स म्हणूनच फक्त नॉमेनक्लेचर मध्ये येणारे आहेत, अशांच्याच बाबतीमध्ये आत्ता आपण विचार करणार आहोत. त्यामध्ये दोन फंक्शनल ग्रुप्स असणारे आहेत की एक दे ऑर्गॅनिक स्ट्रक्चर और कंपाउंड्स कंटेनिंग कार्बन कार्बन डबल बॉन्ड. तिथं जर डबल बॉन्ड असेल तर ENE हा सफिक्स आपण वापरतो. अँड इफ गिवन स्ट्रक्चर कंटेन कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड देन YNE सफिक्स इज यूज्ड. म्हणजे आपण नॉमेनक्लेचरचे व्हिडिओज हे अशा पद्धतीने तयार करतोय की त्यामध्ये तेवढाच पार्ट असणार आहे. म्हणजे इथं सफिक्स म्हणून वापरणार असतील, पुढच्या वेळेस कदाचित सायक्लिक कंपाऊंड जे असणारे आहेत, स्पायरो कंपाऊंड म्हणजे काय असणार आहे, किंवा बायसायक्लो कंपाऊंड काय असणार आहे, किंवा मोनोसायक्लिक ची नॉमेनक्लेचर कशी, आणि मग त्याला जे जोडलेले इतर सबस्टिट्युएंट्स असणारे आहेत त्यांची नावं जोडून आपल्याला ही नावं तयार करता येत आहेत का, अशा पद्धतीचा एक स्वतंत्र व्हिडिओ हा पुढच्या वेळचा असणारा आहे. आणि त्यामुळं तुम्हाला नॉमेनक्लेचर मध्ये भविष्यामध्ये कुठेही अडचण येणार नाही. हे दोन सफिक्स वापरून आज आपण अभ्यास करणार आहोत. इथं बघा, यू आर गिवन 2 स्केलेटन, कार्बन स्केलेटन तुम्हाला दिलेला आहे. आता यामध्ये रूल्स जे असणारे आहेत, म्हणजे रूल्स युज्ड फॉर नेमिंग द ऑर्गॅनिक स्ट्रक्चर्स कंटेनिंग मल्टिपल बॉन्ड्स are similar to that of alkenes. म्हणजे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स मध्ये जी नियमावली वापरलेली आहे तीच असणारी आहे. म्हणजे फर्स्ट रूल इज सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन ॲटम्स कंटेनिंग फंक्शनल ग्रुप दॅट इज मल्टिपल बॉन्ड इन दिस केस. म्हणजे फंक्शनल ग्रुप तो कोणताही असेल, म्हणजे जी तुम्ही चेन यू आर सिलेक्टेड or you are going to select as a main or principal chain, the chain must contain functional group. म्हणजे तो कार्बन की ज्याला फंक्शनल ग्रुप जोडलेला आहे तो कार्बन त्या सिलेक्टेड चेन मध्ये, मेन चेन मध्ये येणं आवश्यक असणार आहे. त्याशिवाय ते नॉमेनक्लेचर हे पूर्णच होऊ शकणार नाही. आणि त्यामुळे या दिलेल्या दोन कार्बनच्या स्केलेटन मध्ये मल्टिपल बॉन्ड्स आहेत, एक डबल बॉन्ड आहे तर एक कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असणार आहे. त्यामुळे पहिला रूल जो असणार आहे तो जो यापूर्वी वापरलेला आहे तोच आहे, सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन ॲटम्स कंटेनिंग मल्टिपल बॉन्ड दॅट इज डबल अँड ट्रिपल बॉन्ड्स. पैकी एक असेल किंवा दोन्ही असू शकतात. मग ती चेन आपल्याला आता निवडायची आहे. चेन जी तुम्ही निवडणार आहात ती मस्ट कंटेन मॅक्झिमम नंबर ऑफ कार्बन ॲटम्स अँड विच आर इन अ कंटिन्युअस चेन. म्हणजे आणि जास्तीत जास्त ब्रांचेस असतील तशी चेन तुम्हाला निवडायची आहे.
म्हणजे इथं ही चेन आपण निवडलेली आहे, जी फ्रेम मध्ये टाकली इथं आपण निवडलेली आहे. एकदा चेन तुम्ही सरळ निवडल्यानंतर दुसरं आपलं काम असणार आहे ते म्हणजे काउंट द नंबर ऑफ कार्बन ॲटम्स इन द पॅरेंट चेन ऑर प्रिन्सिपल चेन ऑर मेन चेन ऑर ऑल्सो कॉल्ड ॲज अ सिलेक्टेड चेन. म्हणजे जी तुम्ही चेन निवडलेली असणार आहे, ज्याला तुम्ही फ्रेम टाकलेली असणारी आहे, त्या चेन मध्ये असणाऱ्या कार्बनची संख्या, निवडलेल्या चेन मधल्या कार्बनची संख्या किती आहे ती मोजायची आहे. जर आपण इथं काउंट केले, इफ वी काउंट 1 2 3 4 5 कार्बन ॲटम्स आहेत इन द सिलेक्टेड चेन ऑर मेन चेन, सो इट गिव्स 5 कार्बन ॲटम्स मीन्स पेंट. बरोबर आहे, म्हणजे रूट नेम जे असणार आहे ते पेंट असणार आहे. किंवा इथं 1 2 3 4 5 सेकंड कार्बन स्केलेटन also contain the same number of carbon atoms in the selected chain, that is the 5. आणि त्यामुळं इट गिव्स द रूट नेम काय असणार आहे, 5 कार्बन जर असतील तर पेंट हे तिथं येणार आहे. हे या पद्धतीने नॉमेनक्लेचर असणार आहे. आता पुढचा जो पार्ट आहे, एकदा तुम्ही मेन चेन निवडले की त्यानंतर तुम्ही काउंट केले नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. आता पुढचा जो पार्ट असणार आहे, यू हॅव टू नंबर द सिलेक्टेड चेन. म्हणजे ज्या चेनची निवड तुम्ही केलेली आहे त्या चेनला अशा पद्धतीनं नंबरिंग तुम्हाला द्यावं लागणार आहे की त्यासाठी हा सेकंड रूल वापरायचा आहे. द पोझिशन ऑफ कार्बन, लक्षात घ्या, द पोझिशन ऑफ कार्बन फ्रॉम विच डबल और ट्रिपल बॉन्ड दॅट इज मल्टिपल बॉन्ड स्टार्ट्स इज इंडिकेटेड बाय द लोएस्ट पॉसिबल नंबर. म्हणजे दिलेल्या स्ट्रक्चर मध्ये डबल आणि ट्रिपल बॉन्ड जर असतील तर त्या ज्या कार्बन ॲटम पासून डबल बॉन्ड सुरू होणार आहे किंवा ट्रिपल बॉन्ड सुरू होणार आहे त्या कार्बन ॲटमला कमीत कमी नंबर यायला पाहिजे मित्रांनो. मग तो चेनच्या सुरुवातीला असेल किंवा मध्ये कुठे असेल, पण विचार करताना तो पहिला असला पाहिजे की ज्या कार्बन पासून मल्टिपल बॉन्ड सुरू होतोय, डबल और ट्रिपल बॉन्ड, त्या कार्बन ॲटमला कमीत कमी नंबर येणं अपेक्षित असणार आहे. अशा पद्धतीनं नंबरिंग तुम्हाला करावं लागणार आहे. इथं आता आपल्याला आपल्या लक्षामध्ये येईल की इथं कुठे एकच ब्रांच असणारी आहे दोन्ही कार्बन स्केलेटन मध्ये, त्यामुळे नंबरिंग करताना इथून आपण सुरू करतोय 1 1 2 3 4 5. म्हणजे दिस इज द करेक्ट वे ऑफ नंबरिंग फॉर द सिलेक्टेड चेन फ्रॉम राईट टू लेफ्ट. तुम्ही राईट टू लेफ्ट करा किंवा लेफ्ट टू राईट करा, कसं आहे एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाताना काळजी फक्त घ्यायची आहे की जिथून मल्टिपल बॉन्ड सुरू होतो, ज्या कार्बन पासून सुरू होतो त्या कार्बनला कमीत कमी नंबर येणं अपेक्षित असणार आहे. हे या पद्धतीने आपण नंबरिंग इथं केलेलं आहे. या पद्धतीने ते रूल्स तुम्ही वापरात आणायचे आहेत. आता त्या पुढे जो काही मॉडिफाय करायचा आहे ते आपण बघूया. द एंडिंग एनी ऑफ अल्केन, कारण ही सगळी नॉमेनक्लेचर असणार आहे ते अगदी सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं आहे. ते कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे की द नेम्स ऑफ अल्केन्स और सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स अँड सायक्लोअल्केन्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर द रूट नेम्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. म्हणजे कुठलंही अल्केन घेतलं तुम्ही किंवा अल्किन घेतलं किंवा अल्काइन घेतलं, ही सगळी जी असणारी आहे ती रूट नेम मध्ये येणारी आहेत, लक्षात घ्या. म्हणजे ही मुळात तुम्हाला विचारात घ्यावी लागणार. विशेषतः सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन हा बेस आपण विचारात घेऊया, त्यानंतर मग होणारे बदल त्याच्यामध्ये असतील. सिंगल बॉन्ड असेल तर एनी आपण लिहितो, पण डबल असेल तर ईएनई आणि ट्रिपल बॉन्ड असेल तर वायएनई. म्हणजे हे सगळं त्या अल्केन्स आणि सायक्लो अल्केन्सशी रिलेटेड असणार आहे, त्यामुळे त्यांची नावं तुम्हाला माहित असणं अपेक्षित असणार आहे. एक्झाम्पल्स घेऊया. फॉर एक्झाम्पल यू आर गिवन दिस स्ट्रक्चर. हे स्ट्रक्चर, कुठलंही स्ट्रक्चर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दिल्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की 2 कार्बन ॲटम तुम्ही असे धरायचे आहेत आणि ते ताणायचे आहेत की जिथं ताणत असताना ती लॉंगेस्ट चेन व्हावी. त्यामध्ये फंक्शनल ग्रुप कार्बन कार्बन डबल किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड यायला पाहिजे आणि त्या चेन मध्ये जास्तीत जास्त ब्रांचेस किंवा सबस्टिट्युएंट्स यायला पाहिजेत. असे कोणतेही 2 कार्बन ॲटम उजव्या आणि डाव्या हाताच्या 2 बाजूने तुम्ही धरायचे आहेत आणि ताणायचे आहेत. हे प्रत्यक्ष तुम्हाला करता येणार नाही, परंतु ऍज्युम करायचं आहे की तिथं मी असं केल्यानंतर ती सरळ चेन कार्बनची की ज्यामध्ये कार्बनची संख्या जास्त असेल, ब्रांचेस पण जास्त असणार आहेत
आणि फंक्शनल ग्रुप सुद्धा त्या फंक्शनल ग्रुप ऑल्सो इन्क्लूड्स इन द सिलेक्टेड ऑर मेन चेन. म्हणजे हे तुम्ही हा जो कन्सेप्ट आहे नॉमेनक्लेचरचा तो तुमच्या डोक्यामध्ये फिटच बसला पाहिजे. म्हणजे स्ट्रक्चर दिलं की पटपट पटपट लगेच तुम्हाला सुचायला पाहिजे. म्हणजे त्या स्ट्रक्चरकडे बघितल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये येईल की 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5. म्हणजे तुम्ही जर या पद्धतीने नंबरिंग करत गेला तर 5 कार्बन ऍटम्स येतील आणि ही सरळ चेन तुम्ही निवडली तर इट कंटेन 6 कार्बन ऍटम्स. त्यामुळं जास्तीत जास्त कार्बन ऍटमची संख्या आणि जास्त ब्रांचेस आणि फंक्शनल ग्रुप असणारी मेन चेन तुम्हाला निवडावी लागणारी आहे. म्हणजे 1 2 3 4 5 6 म्हणजे 6 कार्बन ऍटम्स असणारे आहेत. त्यामुळं याचं रूट नेम जर तुम्ही विचारात घेतलं तर काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, 6 कार्बन ऍटम, सो रूट नेम इज अ हेक्स. एवढं लिहून ठेवायचं या पद्धतीनं नॉमेनक्लेचर करताना. आता आपल्याला पुढे काय करायचं आहे बघा, नंबरिंग करायचंय आपल्याला. नंबरिंग आपण दोन्ही पद्धतीनं करून ठेवूया, उजवीकडून डावीकडं किंवा डावीकडून उजवीकडं. आपण इकडून लेफ्ट टू साइड, इफ यू स्टार्ट फ्रॉम लेफ्ट टू राईट, 1 2 3. here double bond starts from carbon 3 4 5 and 6 अशा पद्धतीने असेल. किंवा if we starts from right side to the left 1 2 3. if we starts from both the sides of the selected or the parent chain, you will find that the double bond starts from carbon 3. म्हणजे कुणीकडूनही तुम्ही नंबरिंग करत गेला तर तुमच्या लक्षामध्ये येईल की कार्बन 3 पासूनच डबल बॉन्ड सुरू होत आहे. मग तुम्ही लेफ्ट टू राईट नंबरिंग करा किंवा राईट टू लेफ्ट करा. मग इथं अडचण येते की मग काय केलं पाहिजे. म्हणजे इफ मल्टिपल बॉन्ड इज प्रेझेंट ॲट इक्वी डिस्टन्स, इक्वल समांतर अंतरावर दोन्ही बाजूनं नंबरिंग करत असताना जर समान अंतरावर असेल, एकच लोखंड नंबर येत असेल, पोझिशन नंबर जर 1 येत असेल तर त्यावेळेस मात्र तुम्हाला दुसरा विचार तिथं करणं गरजेचं आहे. ते काय ते रूल मध्ये आपण इथं बघूया. वेन मल्टिपल बॉन्ड इज इक्विडिस्टन्स or equal distance from both the ends of the parent or selected chain, then parent chain is numbered from that end which is nearer to first branching. म्हणजे इथं तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की इक्वल डिस्टन्सवर आहे, एकच नंबर तो येतोय. मग इतर सबस्टिट्युएंट्स कोणते आहेत, त्या ज्या बाजून आपण नंबरिंग करणार आहोत त्या सबस्टिट्युएंटला कमीत कमी नंबर येईल अशा पद्धतीनं किंवा त्याच पद्धतीनं किंवा त्या बाजूनं नंबरिंग करणं गरजेचं असणार आहे. आता इथं तुमच्या लक्षामध्ये येईल की जर आपण डावीकडून उजवीकडं नंबरिंग करत गेलो तर यू विल फाइंड दॅट देर इज अ ब्रांच ॲट कार्बन 2. बरोबर आहे, कारण इकडून फर्स्ट अल्काइल ग्रुप किंवा सबस्टंट इथं आहे तो कार्बन 2 ला आहे. आणि इफ यू स्टार्ट्स नंबरिंग फ्रॉम राईट टू लेफ्ट देर इज अ ब्रांच और सबस्टिट्युएंट ॲट कार्बन 3. त्यामुळे लोएस्ट पॉसिबल नंबर जो असणार आहे हे दोन सबस्टिट्युएंट्स असणारे आहेत. इकडून हा पहिला असेल तर इकडून हा पहिलाच असणार आहे. आणि त्यामुळं करेक्ट वे ऑफ नंबरिंग काय असणार आहे तर इकडं कमीत कमी नंबर येतोय 2. त्यामुळं करेक्ट वे ऑफ नंबरिंग टू दिस सिलेक्टेड चेन इज फ्रॉम लेफ्ट टू राईट. अशा पद्धतीनं ते असणार आहे. त्यामुळे बाकीचं सबस्टिट्युएंट्स आपण आता बघूया. ते यासाठी आपण इकडून हे नंबर कॅन्सल करूया जे आपल्याला आता अपेक्षित नाहीत. म्हणजे दिस इज द करेक्ट वे ऑफ नंबरिंग. मग आता सबस्टिट्युएंट कुठं कुठं आहेत बघूया. इथं 2 ला आहे, त्यानंतर इथं कार्बन 4 वर एक असणार आहे. त्यामुळे 2 मिथाइल अँड 4 मिथाइल हे लिहून ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो. या फॉर्मेटमध्ये करत गेला तर नंतर तुम्हाला मग ती सवय होत जाईल आणि पटदिशी नाव तुम्हाला ते लिहिता येईल. इथं आता प्रायमरी सफिक्स आपण बघूया. इथं तुमच्या लक्षामध्ये येईल की इथं डबल बॉन्ड असणार आहे, त्यामुळं अनसॅच्युरेशन इथं आहे ते डबल बॉन्ड आहे, त्यामुळं ENE वापरणार आहोत. काही वेळेस तुम्ही ENEच्या अगोदर ज्या कार्बन पासून डबल बॉन्ड सुरू होतोय तो नंबर आणि डॅश पुढे लिहिलं तरी सुद्धा चालू शकतं. मग आता नाव आपण आता नाव IUPAC नेम लिहूया. हे 2 आणि 4 आहेत. दिस नंबर इज रिटन टुगेदर अँड सेपरेटेड बाय पुटिंग कॉमा and
both are identical, so prefix di is used. म्हणजे 2,4 dimethyl hex -3-ENE. म्हणजे इथं या पद्धतीनं तुम्हाला नंबरिंग केल्यानंतर, सबस्टिट्युएंट शोधल्यानंतर, प्रायमरी सफिक्स काय ते लिहिल्यानंतर कंप्लीट नेम हे या वरच्या सबस्टिट्युएंट्स म्हणजे सेकंडरी प्रेफिक्स, रूट नेम आणि प्रायमरी सफिक्स हे सगळे ज्यावेळी तुम्ही एकमेकाला जोडाल त्यावेळेस ते करेक्ट आययुपीएसी नेम तयार झालेला असणार आहे. किंवा तुम्हाला असं म्हटलं असेल की राईट द स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ द फॉलोइंग, म्हणजे तुम्हाला 2,4 डायमेथाइल हेक्झ 3-ENE दिला असेल आणि तुम्हाला स्ट्रक्चरल फॉर्म्युला ड्रॉ करायला विचारला असेल, लिहायला विचारला असेल किंवा काढायला विचारला असेल, तर त्यावेळी काय केलं पाहिजे, तर इथं हेक्झ आहे, रूट नेम बघायचं, 6 कार्बन ऍटम चक्क काढून घ्यायचे. कार्बन 3-ENE म्हटलंय, 3-ENE, सो इट इंडिकेट्स द डबल बॉन्ड स्टार्ट्स फ्रॉम कार्बन 3. कार्बन 3 पासून डबल बॉन्ड सुरू करा आणि 4ला तो संपला पाहिजे. म्हणजे नंबरिंग आता या पद्धतीनं तुम्ही लिहायचं आणि 2 आणि 4 वर मिथाइल ग्रुप दाखवायचा. रिमेनिंग व्हॅलन्सीज आर सॅटिस्फाईड बाय हायड्रोजन. फिनिश. म्हणजे इतकं ते सोपं आहे, म्हणजे अवघड याच्यामध्ये काही नाही, फक्त सराव तुमचा होणं अपेक्षित असणार आहे. हे तुम्हाला समजलं असेल. पुढे आपण आता जाऊया. नेक्स्ट एक्झाम्पल सिमिलर टू प्रिव्हियस वन, त्यामध्ये काही बदल नाहीये, फक्त डबल बॉन्डच्या ऐवजी आपण ट्रिपल बॉन्ड केलेला आहे. रूल्स आर सेम, त्यामध्ये काही बदल इथं नाही. रूट नेम आपण बघूया. 1 2 3 4 5 6 कार्बन ऍटम्स आहेत. सो हेक्स नंबरिंग फ्रॉम करेक्ट वे ऑफ नंबरिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट, कारण हा सबस्टिट्युएंट जो असणार आहे इक्वल डिस्टन्स वर ट्रिपल बॉन्ड आहे. पा 1 2 3 1 2 3. इथं फर्स्ट ब्रांच आहे त्यामुळे याला कमीत कमी नंबर याला पाहिजे म्हणून इकडून नंबरिंग आपण करतोय. हे सबस्टिट्युएंट फर्स्ट सबस्टिट्युएंट आहे. सबस्टिट्युएंट इज प्रेझेंट एट कार्बन सेकंड 2 मिथाइल, 6 कार्बन ऍटम्स आहेत त्यामुळे 2 मिथाइल हेक्स आणि ट्रिपल बॉन्ड आहे. इट स्टार्ट्स फ्रॉम कार्बन 3 YNE ट्रिपल बॉन्ड असल्यामुळे. सो करेक्ट आययुपीएसी नेम ऑफ दिस स्ट्रक्चर इज 2-methyl hex -3-YNE. सो दिस इज द करेक्ट आययुपीएसी नेम. म्हणजे या समजा इफ गिवन स्ट्रक्चर कंटेन 2 डबल और 2 ट्रिपल बॉन्ड्स, म्हणजे दिलेल्या ऑर्गॅनिक स्ट्रक्चर मध्ये जर 2 डबल बॉन्ड्स असतील किंवा 2 ट्रिपल बॉन्ड असतील, 2 आहेत म्हणून प्रेफिक्स काय येईल, डाय. आणि डबल बॉन्ड साठी आपण काय वापरतो, ENE, म्हणजे डाय आणि पुढे येणार ENE, डाईन त्याला आपण म्हणूया. पण समजा 3 असतील तर ट्राय, TRI ENE, ट्राईन. आणि समजा 2 ट्रिपल बॉन्ड असतील तर पुन्हा डाय YNE, डाईन. अशा पद्धतीने ते असणार आहे. म्हणजे डाईन फॉर 2 डबल बॉन्ड्स, डाय YNE बघा फॉर 2 ट्रिपल बॉन्ड्स. आणि सगळ्यात महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो, हे विसरायचं नाही, म्हणजे नाहीच. कारण हे जर विसरला तर नॉमेनक्लेचर मध्ये आययुपी सिस्टीम प्रमाणे नाव देताना ते चूक ठरू शकतं किंवा चुकीचं नाव असू शकतं. काय बघाय, ए ऑफ अल्केन इज रिटेन्ड. म्हणजे आपण यापूर्वीच्या स्ट्रक्चर मध्ये काय केलंय, अल्केन मधला एने काढला, ENE जोडला, एने काढला, YNE जोडला. पण याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलंय, पर्टिक्युलरली अल्केन जो असणारा आहे, इथं हा शब्द अल्केन दिसतोय पहा, त्यातला एने न काढता ए इज रिटेन्ड, तो तसाच राहतो. म्हणजे तिथं तो बदल करायचा नाही. ते खूप महत्वाचं आहे. बघूया आपण आता. नाउ ऑब्झर्व दिस गिवन स्ट्रक्चर and first count the number of carbon atoms in the selected chain and write the root name 1 2 3 4 5 6. So this given structure contains 6 carbon atoms, so the root name is a hex. 6 कार्बन ऍटम्स त्याच्यामध्ये आहेत. बरोबर आहे, ठीक आहे. आता नाव यू हॅव टू
नंबर दिस सिलेक्टेड चेन. आय थिंक देर इज नो एनी ब्रांच. हे सोपं दिलंय. पुन्हा आपण अवघडकडे जाणार. त्यामध्ये सबस्टिट्युएंट्स कोणताही आपल्याला दिसत नाही, त्यामुळे हे सोपं नॉमेनक्लेचर असणार आहे या स्ट्रक्चरचा. पण याच्यामध्ये असं आहे की एक डबल बॉन्ड जो आहे तो अगदी सुरुवातीला एक चेनच्या मध्ये असणार आहे. मग नंबरिंगला आपण काय म्हटलंय, द पोझिशन ऑफ कार्बन फ्रॉम विच डबल बॉन्ड स्टार्ट्स इज ऑलवेज इंडिकेटेड बाय द लोएस्ट पॉसिबल नंबर. आणि डबल बॉन्ड जो असणार आहे तो इथून सुरू होतो आणि इकडचा आहे तो इकडून नंबरिंग केलं तर 2 पासून सुरू होतो. त्यामुळे करेक्ट वे ऑफ नंबरिंग इज फ्रॉम राईट टू लेफ्ट. म्हणजे इकडं या पद्धतीनं आपण नंबरिंग करायचं. मग आता इथं आपल्या लक्षामध्ये येईल की इथं सबस्टिट्युएंट्स आहेत का, नाहीत. सबस्टिट्युएंट्स त्याच्यामध्ये नाही आहेत, त्यामुळे इथं आपण रिकामच ठेवलेला आहे. आणि प्रायमरी सफिक्स आपण विचारात घेऊया. याच्यामध्ये डबल बॉन्ड 2 आहेत, 2 बॉन्ड्स आहेत. एक 1 डबल बॉन्ड स्टार्ट्स फ्रॉम कार्बन 1 अँड सेकंड स्टार्ट्स फ्रॉम कार्बन 4. 1 ENE 4 ENE हा नंबर जो असणार आहे तो मात्र तुम्हाला एकत्र लिहावा लागेल. इथं सबस्टिट्युएंट्स नाहीये, त्यामुळे करेक्ट IUPAC नेम बघा. हेक्स म्हणायचं नाहीये, तर इथं तुम्हाला काय करावं लागेल, ए हा ऍड करावा लागेल. तो रिमूव्ह करून चालणार नाही. त्यामुळे हेक्सा -1,4 डाय ENE म्हणजे हेक्सा 1,4 डायन इज द करेक्ट IUPAC नेम ऑफ दिस स्ट्रक्चर. लक्षात येईल. हे खूप महत्वाचं आहे. ते जसं आपण अभ्यासलं त्याच पद्धतीनं हे स्ट्रक्चर आपण ऑब्झर्व करायचं आहे आणि त्याप्रमाणे त्याचा IUPAC नेम तुम्ही लिहायचा आहे. लिहिता येते का बघा बरोबर, प्रयत्न करता येतोय का. मायनर चेंज करायचा आहे. रूट नेम बघूया आपण. 6 कार्बन ऍटम्स आहेत, त्यामुळे हेक्स. इथं डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड स्टार्ट्स फ्रॉम 1 2 3 4 5 6. So this is the correct way of numbering for the selected chain or main chain. There is no any substituent. तिथं तो रकाना रिकामा असेल. त्यानंतर इथं आपल्याला परत आता काय करायचं आहे, प्रायमरी सफिक्स लिहायचा आहे. एक ट्रिपल बॉन्ड सुरू होतो कार्बन 1 पासून 1-YNE आणि एक सुरू होतो 4 पासून 4-YNE. नाउ we can write the correct IUPAC name. Hexa 1,4 सॉरी इथं जे आहे ते Y असायला पाहिजे. लक्षात घ्या. YENE म्हणजे इथं ते करेक्शन आपण करूया इथं. ओके. म्हणजे इथं DIYNE दिस इज द करेक्ट IUPAC नेम. हा करेक्शन आपण करूया. त्यानंतर पुढचा नियम आपण बघूया. जर प्रेझेन्स ऑफ बोथ डबल अँड ट्रिपल बॉन्ड्स इन द गिवन ऑर्गॅनिक स्ट्रक्चर, म्हणजे ज्यावेळी ऍप्लिकेशन ऑफ रूल आपण या एक्झाम्पल वरून करणार आहोत की दिलेल्या ऑर्गॅनिक स्ट्रक्चर मध्ये डबल बॉन्ड पण आहे आणि ट्रिपल बॉन्ड आहेत. बोथ मल्टिपल बॉन्ड्स आर प्रेझेंट इन वन अँड द सेम ऑर्गॅनिक कंपाऊंड. त्यावेळेस तुम्हाला काय विचार करायचा आहे ते आपण बघूया. ही दोन्ही स्ट्रक्चर जरा नीट आपण समजून घेऊया. बघा जरा 1 2 3 4 5 पेंट 1 2 3 4 5 6 हेग्स रूट नेम या पद्धतीने असणारे आहेत. बरोबर आहे. पण यामध्ये तुम्ही हा रूल लक्षात ठेवायचा आहे. प्रायोरिटी ऑफ डबल बॉन्ड इज हायर दॅन ट्रिपल बॉन्ड. इवन नाव लिहिताना सुद्धा याच पद्धतीने तुम्हाला फॉलो करावं लागणार आहे. म्हणजे प्रायोरिटी ऑफ डबल बॉन्ड इज हायर दॅन ट्रिपल बॉन्ड. मग आता इथं प्रायोरिटी जर डबल बॉन्डची असेल तर करेक्ट वे ऑफ नंबरिंग कुठून असणार आहे, तर फ्रॉम राईट टू लेफ्ट. 1 2 3 4 and 5. There is no any substituent or branch. Double bond starts from carbon 1 and triple bond starts from carbon 3. बरोबर आहे. इकडं नंबरिंग केला. आता एक गोष्ट नाव लिहिण्यापूर्वी काय लक्षात ठेवायचं आहे ते आपण बघूया. हे कदाचित तुम्हाला झाला असेल
यापूर्वी 10th ला वगैरे. अँड ई इज अ ड्रॉप्ड इफ द लेटर फॉलोविंग इट इज अ ओवेल. म्हणजे स्वर आणि व्यंजन तुम्हाला माहित असणारे आहेत. ओवेल हे स्वर जे असणारे आहेत ते ओवेल लेटर्स ऑफ द अल्फाबेट्स AEIOU इतके आहेत, परंतु काही अंतरावर मुद्दाम वाय लिहिलेला आहे. थोड्याशा अंतरावर वाय हा लिहिलेला आहे कारण दिस इज द स्पेशल लेटर. द लेटर वाय इज अ स्पेशल बिकॉज समटाइम्स वाय इज अ कॉन्सोनंट दॅट इज व्यंजन म्हणून पण येतं आणि काय वेळेस ते स्वर म्हणून पण असणार आहे. म्हणजे हा एक पार्ट खूप महत्वाचा आहे कारण नॉमेनक्लेचर मध्ये तो येणार आहे, त्यामुळे तुम्हाला माहित असावा आणि ते तुम्ही लक्षात ठेवा व असं मला वाटतं, म्हणून हे मुद्दाम इथं घेतलेलं आहे. म्हणजे इथं नॉमेनक्लेचर मध्ये ई ज्यावेळी येईल शेवटी त्यावेळेस तो तुम्ही पुढचा येणारा ओवेल जर असेल तर तो ई तुम्हाला काय करावं लागेल, ड्रॉप करावा लागेल. अँड देन इट इज फॉलोड बाय वाय. म्हणजे वाय न सुरू होणारा ट्रिपल बॉन्ड जो असेल वाय ने तो जोडला जाऊ शकतो. बरोबर आहे. आता इथं आपण याचं नाव बघूया. 5 कार्बन पेंट आहेत. डबल बॉन्ड स्टार्ट फ्रॉम कार्बन 1. इथला ई काढलाय पा ENE याला पाहिजे, परंतु ई हा आपण ड्रॉप केलाय कारण इट इज फॉलोड बाय YNE, त्यामुळे वाय येतो तिथं, त्यामुळे तो ड्रॉप केलाय. त्यानंतर 3YNE. म्हणजे या पद्धतीनं याचं नाव इथं असणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे डबल बॉन्ड ची लोएस्ट पोझिशन जरी असली तर प्रायोरिटी त्याची पहिली नॉमेनक्लेचर मध्ये आहे आणि नाव लिहिताना सुद्धा तो ट्रिपल बॉन्डच्या अगोदरच नॉमेनक्लेचर मध्ये नाव लिहित असताना सुद्धा तो अगोदरच तिथं येणारा आहे, हे लक्षातच ठेवायचं आहे. आता इकडे बघूया. हेग्ज म्हणजे 6 कार्बन आहेत. त्यानंतर डबल बॉन्ड स्टार्ट फ्रॉम कार्बन 4 इथला रिप्लेस केलाय, ड्रॉप केलाय बिकॉज इट इज फॉलोड बाय वाय. आणि ट्रिपल बॉन्ड स्टार्ट फ्रॉम कार्बन 1. म्हणजे ज्यावेळी गिवन स्ट्रक्चर कंटेंट बोथ मल्टिपल बॉन्ड डबल अँड ट्रिपल, त्यावेळेस या नियमावलीचा प्रायोरिटीचा उपयोग करणं आवश्यक असणार आहे. त्यामुळे हाही नियम पाठीमागच्या स्लाइड मध्ये जो आपण पाहिला ए ऑफ अल्केन इज रिटेन्ड, तोही खूप महत्वाचा आहे. तसं हेही महत्वाचं आहे. मला वाटतं समजलं असेल. जाऊया पुढे आपण आता. या स्लाइडच्या एक्सप्लेनेशन नंतर आपण इथं थांबायचं आहे. इथं टाय बिटवीन डबल अँड ट्रिपल बॉन्ड म्हणजे टाय आहे बघा. इकडं हे स्ट्रक्चर जर पाहिलं तर डावीकडून उजवीकडे जाताना डबल बॉन्ड स्टार्ट होतो कार्बन 1 पासून. अँड इफ यू स्टार्ट नंबरिंग फ्रॉम राईट टू लेफ्ट, ट्रिपल बॉन्ड हा सुरू होतो कार्बन 1 पासून. म्हणजे दोन्ही जे असणारे आहेत, एक डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड कार्बन 1 पासूनच सुरू होतात. इथं टाय तो तुम्हाला ब्रेक करावा लागणारा आहे आणि अशा वेळेस प्रायोरिटी गोज टू डबल बॉन्ड. त्यामुळे लक्षात ठेवायचं, दिलेल्या स्ट्रक्चर मध्ये जर अशी सिच्युएशन निर्माण झाली असेल की डबल आणि ट्रिपल बॉन्ड बोथ हॅव सेम पोझिशन, त्यावेळेस मात्र प्रायोरिटी गोज टू डबल बॉन्ड. त्यामुळे इकडून नंबरिंग आपण करायचं आहे. 6 कार्बन ऍटम्स आहेत, सो रूट नेम इज हेग्ज. आणि त्यानंतर डबल बॉन्ड स्टार्ट फ्रॉम 1 E रिप्लेस करा, ड्रॉप करायचा आहे. आणि यू हॅव टू इंडिकेट द पोझिशन ऑफ ट्रिपल बॉन्ड फ्रॉम विच इट स्टार्ट्स 5 कार्बन 5 YNE. सो हेग्ज 1 ENE 1 EN 5 YNE. This is the correct IUPAC name of this structure. Now you have to use your brain power. मी उत्तर दिलीत ऍक्च्युअली आपण, पण तुम्हाला अशा पद्धतीनं जर आले असतील तर त्यावेळी तुम्ही आतापर्यंत जे काय तुम्ही शिकलेला आहात पहिल्या व्हिडिओमध्ये, म्हणजे नॉमेनक्लेचरचा फर्स्ट पार्ट असेल, सेकंड पार्ट असेल, जो अनुभव तुम्हाला येणार आहे त्यावरनं तुम्ही याचं नाव लिहिणं अपेक्षित आहे. पण याचं उत्तर मी दिलेलं आहे याच्यामध्ये. सपोज दिस इज द गिवन स्ट्रक्चर. आता यामध्ये काय सोपं आहे पहा. ट्रिपल बॉन्ड आहे म्हणजे YNE, बरोबर आहे.
त्यानंतर इथं सबस्टिट्युएंटला राऊंड करायचा, इथं एक राऊंड करायचा, इथे एक एफ राऊंड करायचा, इथं एफ ला राऊंड करायचा. आणि नियमावलीमध्ये काय येणार, पहिला सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन ॲटम्स कंटेनिंग ट्रिपल बॉन्ड और मल्टिपल बॉन्ड, दॅट इज द फंक्शनल ग्रुप 1 2 3 4. आणि इकडून गेला 1 2 3 4, पण हा सबस्टिट्युएंट ब्रांचेस कमी होतं लक्षात घ्या, त्यामुळं 1 2 3 4 कार्बन ॲटम्स आहेत, त्याचा अर्थ तो रूट नेम त्याचं झालं ब्यूट. ब्यूट लिहून ठेवायचं. नंबरिंग करायचंय आता आपल्याला, तर इकडून नंबरिंग तुम्ही करणार 1 2 3 4. कार्बन 3 वर 3 मिथाइल म्हणून लिहून ठेवायचं. आणि 4 कार्बन ॲटम वर 2 एफ आहेत पा, त्यामुळं 4 ला काय करणार, 4 4 दिस नंबर इज अ रिपीटेड. 2 वेळा 4 4 लिहायचं, सेपरेटेड बाय पुटिंग कॉमा. आणि मग इथं अल्फाबेटचा, कारण हा एफ म्हणजे फ्लोरो झाला आणि एम मिथाइल जो असणार आहे तो अल्फाबेटचा तुम्हाला वापर करावा लागणार, कारण व्हेन डिफरंट सबस्टिट्युएंट्स आर अटॅच टू द मेन चेन यू हॅव टू यूज ऑर फॉलो द अल्फाबेटिकल ऑर्डर. म्हणजे ह्या सगळ्यांचा विचार जर केला तर याचं करेक्ट IUPAC नेम बघा, 4,4 डाय फ्लोरो. डाय का आला तर आयडेंटिकल फंक्शनल ग्रुप आहे. त्यानंतर 3 मिथाइल ब्यूट 1YNA. दिस इज द करेक्ट IUPAC नेम ऑफ दिस स्ट्रक्चर. आता हे पहा, खूप मजेशीर आहे. स्ट्रक्चर पाहिलं तर तुमच्या लक्षामध्ये येईल की अरे याच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड पुन्हा आहे, इथं डबल बॉन्ड आहे, पुन्हा इथं डबल बॉन्ड असणार आहे. म्हणजे हे थोडंसं इंटरेस्टिंग अशा पद्धतीचं एक्झाम्पल आहे. कारण यामध्ये आणखीन एक गमतीशीर नियम तो तुम्ही लक्षातच ठेवायचा आहे, कारण तो बऱ्याच वेळा राहण्याची शक्यता असते, म्हणून हे एक्झाम्पल इथं आपण घेतलेलं आहे. पहिल्यांदा कार्बनची संख्या एकूण मोजा. देर इज नो एनी ब्रांच ऑर सबस्टिट्युएंट. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही चेन निवडल्यानंतर सबस्टिट्युएंटला भर गोल करून ठेवायचं, त्यांची नावं वर लिहायची आणि मग चेन निवडल्यानंतर त्यांचे नंबर त्याच्या अगोदर लिहून ठेवायचे. आणि मग अल्फाबेट्स हे सगळे सेकंडरी प्रेफिक्स असेल किंवा रूट नेम असेल आणि मग प्रायमरी जे सफिक्स असणारे आहेत हे सगळे जोडले तर ते तुमचं करेक्ट IUPAC नेम तयार होऊ शकतं. आता इथं तुमच्या लक्षात येईल किंवा 1 2 3 4 5 6 हेक्स आहे, पण इकडं डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड पोझिशन्स आर द आयडेंटिकल 1 1. त्यामुळे इकडून नंबरिंग करणं 1 2 3 4 5 6 या पद्धतीनं राईट टू लेफ्ट इज द करेक्ट नंबरिंग या पद्धतीनं असणार आहे. म्हणजे एकदा डबल बॉन्ड स्टार्ट फ्रॉम कार्बन 1, इथं डबल बॉन्ड स्टार्ट फ्रॉम कार्बन 3 म्हणजे 1 3 डाईन आला आणि इथं 5 पासून ट्रिपल बॉन्ड सुरू होतो म्हणजे 5YNE अशा पद्धतीने असणार आहे. हेक्सा ए इज अ रिटेन्ड हियर, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. 1 3 डाय EN, पुन्हा E ड्रॉप करायचा आहे बिकॉज इट इज फॉलोड बाय Y. म्हणजे इथं वेगवेगळ्या रूल्सचा वापर तुम्हाला इथं करायचा आहे आणि इंटरेस्टिंग याचं नाव IUPAC आहे. त्यामुळे अशी स्ट्रक्चर ज्यावेळी तुम्हाला येतील त्यावेळेस हा गुंता सोडवणं सोपं जावं, त्यामुळं फक्त ENE आणि YNE डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड 2 कार्बनच्या मध्ये आहेत अशीच एक्झाम्पल्स आणि पुन्हा त्यामध्ये असणारे सबस्टिट्युएंट्स एवढाच आपण इथं विचार केलाय. म्हणजे तेवढंच तुम्ही जर पार्ट पाहिला आणि व्यवस्थित अभ्यास केला तर अशा पद्धतीची अनेक एक्झाम्पल्स तुम्हाला दिली तर तुम्हाला त्याचं नाव IUPAC नेम पर्टिक्युलरली देताना कुठेही अडचण येणार नाही याची मला खात्री आहे. पण यासाठी तुम्ही ते जाणीवपूर्वक सगळ्या गोष्टी पाहणं आवश्यक असणार आहे. आपण इथं थांबूया. धन्यवाद.